नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये. सकाळचे 7 वाजलेत. ज्वारीचे दसकट ती याचे काल मुगडून घेतले. दसकट समजा वर याला ज्वारीचे दसकट गोळा करायचे, तर गोळा करून जाळून टाकायचे. नसता खरपडे होते तर ज्वारीच्या दसकटानं पेरता पण येत नाही, कोळपायला पण ताप होते. करायचे गोळा, बारीक बारीक ढीग घालायचे. दसकट याचायला चालू इथं. पाईपलाईन लिकेज झाली, ती लिकेज पण काढून घ्यायची. पहिलं लिकेज झालं ते लिकेज झालंय, करायची उघडी पाईपलाईन. खोऱ्या टोपलं टिकाव घेऊन आलोय, उकरतो पाईपलाईन. खांदावं लागतंय, लिकेज बसविता येते. बऱ्या टोपलं ते एका बऱ्या आणलेला आहे. पहिले लिकेज बसविलेलं इथं, तिचं उंदरांनी कातरलं एक साईडला, त्यामुळे पाणी गळायले. खंदायचं थोडं, म्हणजे लिकेज बसविता येते. ट्रॅक्टरनं रुटर नांगर त्यामुळं चुकून बसलेले खंडात जाते. दिवसाचा लाईटीचा हप्ता आहे. 8 वाजता लाईट येते. घरी पाणी सोडले की दाबाने जास्त गळायला लागले. ऊसाचे पडके पण लांबमध्ये गेल्या तर हिरव्या झाल्या खर्च पाण्यामुळे. खांदान झाले निब्बर झाले का. गवसेली लिकेज झालेली पाईपलाईन गुडघ्यात का खणलं, उघडी पडली. बोर चालू केलं, पाणी गळायला लागलं. आता उद्याच्याला लवकर येऊन काढायचं, लिकेज काढून घ्यायचं. आज येळभर बोर चालू राहतंय, बोर बंद करावं लागतंय. गुडघ्यात की पाईपलाईन आहे. उद्याच्याला लवकर येऊन 7 वाजता येऊन काढायचं लिकेज. पहिलं लिकेज बसविलं होतं, लिकेज झालंय, उंदरानं कातरलंय. उद्याच्याला लिकेज आणून बसवून घ्यायचं. आता कपलिंग करून बसवायची पाईपाची गरम करून. पहिले 2 लिकेज झाले तर ते खराब झालेत. पाईप आणून गरम करूनच बसवायचं, कपलिंग करून. झालं लिकेज काढायचं. 9:30 वाजले तर जायचं घास तोडायचा. घास तोडून बैलगाडीमध्ये टाकून गुळ्याची पोती ती भरायची.